चाणक्य ट्रॅव्हल्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस, मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी महाराज नगर दैनंदिन सेवा। तर दिग्रस येथून दररोज सायंकाळी 5 वाजता नॉन एसी इंदोर करिता लक्झरी बस सेवा। तसेच दिग्रस येथून दररोज रात्री 8:45 एसी स्लीपर कोच हैदराबाद करिता सुरू। बुकिंग करिता संपर्क मयूर हरीश सांखला, मोबाईल क्रमांक 7517224777, छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारली गुढी। आज दिनांक 19 मार्च रोजी गुढीपाडवा निमित्त दिग्रस शिवसेनेच्या वतीने गुढी उभारून नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी सुधीर देशमुख, नगर परिषदेचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय कुकडी, अरविंद मिश्रा, शिवसेनेचे गटनेते बाळू जाधव, शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग, विनायक दुधे, नगरसेवक संदीप झाडे, नगरसेवक किशोर कोहचडे, LP राठोड सर, ॲडव्होकेट विवेक बनगिनवार, अमोल बोंडगे, सदा डाडुळकर, अनुरुद्ध राठोड, व्यंकटेश राऊत, संदीप रत्नपारकी, अमोल राठोड, नरेश बजाज, निलेश कुटे, गजानन सुकळकर इत्यादी उपस्थित होते। हिंदू शास्त्रानुसार आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली। तसेच मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र हे 12 वर्षाचा वनवास भोगून आजच्याच दिवशी अयोध्येला परत आले। तेव्हापासून हा गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येतो आणि आजच्याच दिवसापासून चैत्र नवरात्राला सुरुवात होते। या गुढीच्या साहित्य जे बांधलेलं आहे, यात साडी, चोळी, गाठी आणि आंब्याची पानं ही जी बांधलेली आहे, हे संपूर्ण प्रतीक, शक्तीचं प्रतीक म्हणून ही साडी बांधल्या जाते। कारण आजपासूनच चैत्र नवरात्राला सुरुवात होते आणि त्या कुटुंबाच्या जीवनात गोडवा राहावा म्हणून गाठी बांधल्या जाते। मंगलमय त्याचं वातावरण राहावं म्हणून आंब्याची डहाळी बांधण्यात येते आणि हा जो तांब्याचा उलटा कळश ठेवला जातो, तर ही आजची सौर ऊर्जेतली जी पॉझिटिव्ह शक्ती असते, जी सकारात्मक ऊर्जा असते, ही त्या कुटुंबाला मिळावी, ही त्या मागचा उद्देश पहिलेपासून हिंदू शास्त्रानुसार केलेला आहे। हिंदू जनजागृती समिती आणि शिवसेनेच्या वतीने आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याचा सण साजरा करतो। गुढी उभारून संजय भाऊ कुकडी यांच्या नेतृत्वात दरवर्षीच हा सण साजरा होतो। या नववर्षाच्या संपूर्ण जनतेला मी हिंदू जनजागृती समिती व शिवसेनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।